मॅडम मला सांगा, लोदगा गटातून आपण काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहे, तर कोणत्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवत आहे? लोदगा सर्कलचा ग्रामीण भागांचा सर्वांगीण विकास, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन पुढे चालत विकास करायचा आहे मला। जिल्हा परिषद मध्ये ज्या ज्या योजना आहेत, कृषी विभाग असेल किंवा शिक्षण विभाग असेल, महिला बाल कल्याण विभाग असेल, समाज कल्याण विभाग असेल किंवा दलित वस्तीतील विभाग असेल, अशा वेगवेगळ्या बांधकाम विभाग खंबीरपणे तिथं आवाज उठवणारी या सर्कलचा अशा पद्धतीचं मी तिथं काम करू शकते याचा मला विश्वास आहे। आदरणीय कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब, कैलासवासी शिवराज पाटील चाकूरकर साहेब, माझे मार्गदर्शक, माझं वंदनीय दैवत आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, माझे नेते महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदरणीय अमितजी विलासराव देशमुख साहेब, आमचे युवा नेते सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय धीरज भैया देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत आहे। आदरणीय साहेबांनी या परिसराचा सर्वांगीण विकास केलेला आहे। मांजरा परिवाराच्या रेना कारखाना असेल, 21 कारखाना असेल, जागृती असेल, विकास कारखाना असेल, इथल्या शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम केलेला आहे। लातूरचे बॅरेजेस, लातूरला जी बॅरेजेस आदरणीय साहेबांनी आणले त्याच्यामुळे इथला शेतकरी सुखी आणि सुजलाम झालेला आहे। लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून मी गेले 10 वर्ष झालं इथल्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना अतिशय चांगल्या प्रकारे राबवलेल्या आहेत आणि जनसंपर्क वाढवलेला आहे। त्यामुळे त्या माध्यमातून मी नक्कीच चांगला इथला विकास करू शकते याचा मला विश्वास आहे। मला सांगा मॅडम, समोर बीजेपी आहे, शिवसेना आहे, कसं पाहता इकडं? त्याचं झालंय असं की दोन संतोष मध्ये असंतोष आहे जनतेच्या मनात, दोन संतोष विषयी, दोन्ही संतोष विषयी इथल्या सर्कल मध्ये मी ज्यावेळेस फिरत आहे पूर्णपणे असंतोष दिसून येत आहे। लाडक्या बहिणीचा जमाना आहे, लाडक्या बहिणीचा जमाना असल्यामुळे लाडक्या बहिणी उभा टाकलेल्या तर त्या लाडक्या बहिणीला कोण स्वीकारणार नाही, तर लाडक्या बहिणीला स्वीकारणार याची मला खात्री आहे। असा एक प्रश्न असेल, आताच नुकतंच महानगरपालिका काँग्रेसनं बहुमत केलेलं आहे, तो पॅटर्न इकडे लागू होईल? हो नक्कीच होईल, कारण गोर गरीब जनता, आमचा वंचित समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारावर, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारावर आणि अण्णाभाऊ साठेंच्या विचारधारावर गोर गरिबांना, सर्व जाती जमातींना, माझे मुस्लिम बांधव असतील, बहुजन समाज असतील, या सर्वांना, मराठा समाज असेल 1 लाख पूर्ण, या सर्वांना सोबत घेऊन चालणार पक्ष म्हणजे एकमेव काँग्रेस पक्ष हे सर्व जनतेला कळून चुकलेला आहे। त्याच्यामुळे जनता खंबीरपणे काँग्रेसच्या पाठीशी राहील याची मला खात्री आहे। आणखी एक प्रश्न असेल मॅडम, मला सांगा, लोदगा गटातील मतदारांना आपलं काय आव्हान असेल? लोदगा गटातील मतदारांना माझं आव्हान आहे, ही जागा सर्वसाधारण महिलेची आहे, कुठल्या मिस्टर जिल्हा परिषदांची नाही। त्यामुळं तुमच्यापर्यंत येऊ शकणारी, तुमच्या हाकेला वो देणारी, तुमचा मोबाईल डायरेक्ट उचलणारी, तुमच्या प्रश्न समजून घेणारी ही महिला आहे। माझा पूर्णपणे वेळ, कारण आता माझ्या संसारातून माझ्या मुलीचं लग्न झालेलं आहे, मुलगा सेटल झालेला आहे आणि मी कुठं पुण्या मुंबईला इकडं तिकडं मोबाईल स्विच ऑफ करून फिरणार नाही। जनतेला सातत्याने माझा मोबाईल उपलब्ध असेल, एखाद्या वेळेस बिझी असेल, नाही उचलला तर मी परत मिस कॉल पाहून मी कॉल करणारी महिला आहे। आणि पूर्णपणे हे 18 गावामध्ये वेगवेगळ्या कमिट्या नेमून त्याचा आढावा दर 3 महिन्याला मी बैठक घेऊन मी पूर्ण, कारण मी खोटे आश्वासन देत नाही, कारण मी काय फार मोठी कार्यकर्ता नाही, मी एक साधी कार्यकर्ता आहे साहेबांची, आमच्या एक काँग्रेस पक्षामधली एक साधी कार्यकर्ता आहे। औसा तालुका अध्यक्ष महिला काँग्रेसचं म्हणून मी इथं काम केलेलं आहे। जिल्हा महिला काँग्रेसचं अध्यक्षपद मी इथं भूषवलेलं आहे, त्या पदाला सुद्धा मी न्याय दिलेला आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेवर मी 10 वर्ष काम केलेलं आहे आणि मी अतिशय चांगल्या प्रकारे ह्या पदाला न्याय देऊ शकते। म्हणून मला खात्री आहे की ह्या जनतेला आव्हान आहे की तुम्ही सद्विवेक बुद्धी आणि सर्वांनी विचारपूर्वक मतदान करायचे, आपलं मत वाया जाऊ द्यायचं नाही, योग्य तो तुम्ही पर्याय निवडाल याची मला खात्री आहे।